आता बातमी नाशिकच्या राजकारणाची आहे। भाजपची आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक होणार आहे। प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती राहील। गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल, राम शिंदे, संजय सावकारे हे मंत्रीही या बैठकीला हजर राहतील अशी माहिती मिळते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। उत्तर महाराष्ट्रामधील सर्व भाजपचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला हजर असतील। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। प्रांजल, भाजपच्या आजच्या या बैठकीचा अजेंडा काय, कोण कोण उपस्थित राहतील? ऋतुजा, आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाचे काही दिवसांपूर्वीच निर्देश आलेले आहेत आणि निवडणुका या 4 महिन्यांच्या आत घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी भाजपची जोरदार तयारी ही सुरू झालेली आहे। आज नाशिकच्या सिडको परिसरातील एका लॉन्चवरती सकाळी 11 वाजता उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक पार पडते। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यासह गिरीश महाजन आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर मंत्री हे उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून कुठेतरी एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती बळकट होताना बघायला मिळते। ठाकरे गटातील अनेक नेते मंडळी, पदाधिकारी जे स्थानिक आहेत ते शिंदे गटात प्रवेश करतायत। आणखी एक गट प्रवेश करेल असं देखील चर्चा आहेत आणि त्यातच कुठेतरी आता भाजप देखील आपली संघटना मजबूत करण्याच्या मागेही लागलेली आहे। आज आपण बघितलं तर ही संपूर्ण बैठक होतीये। उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते इथे उपस्थित राहणार आहेत आणि आता खरं तर या बैठकीमध्ये कुठेतरी स्वबळाची तयारीला लागा किंवा इतर काही निर्देश आहेत ते पदाधिकारी देतात का याकडे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे आपण बघितलं तर कुठेतरी नाशिकमध्ये आता शिवसेने उपनेते सुधाकर बडगुजर यांची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा देखील चर्चा आहेत आणि त्यातच दुसरीकडे ही बैठक देखील होणार असल्यामुळे आज त्याबाबत देखील काही घडामोडी घडतात का, बडगुजर या गिरीश महाजन असतील, बावनकुळे असतील किंवा इतर कोणत्या मंत्र्यांची भेट घेतात का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।